टाळ्यांची वेळ येणारी माणसाच्या जीवनामध्ये लय टोमणे येतात. टोमणे मारायला काही जवळचीच असतात, लांबचे नसतात. जीवनामध्ये टाळे पण तेव्हाच असते, दोन्ही हात एका हाताला हात चटकतात. तसं उभ्या जिंदगीमध्ये पायानं सुद्धा चालताना दोन्ही पाय संगच घेऊन चालावं लागतं. असं नाही का एका पायावरती अपंग जरी असलं आणि पाय जरी नसला तर त्या दोन्ही पायाशिव त्या जीवनामध्ये चेहऱ्यावरती आनंदच कमी नसल्याने झाला त्याला. कारण की त्याच्या जीवनामध्ये माणसाची वाईट काळ आणि माणसाची बदललेली वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. कारण की सांगताना उद्देश पाय जरी नसला म्हणून एका पायावरती दुःख त्याला होणार, मला एक पाय नाही म्हणून. कारण की दुसरा पण पाय तेव्हाच येणार जेव्हा वाईट वेळेस स्वतःच्या हिमतीवरती डमरे येऊन रस्त्यावरनी पळत पळत नव्हं दमानं चालावं लागतं. उभ्या जिंदगीमध्ये टोपणे पण त्यांचेच खावं लागतात. वाईट वेळेस स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करायचा प्रयत्न झालो आणि आपल्यावरती वाईट वेळ असल्यामुळं त्यांच्या हातापाया पडलेली वेळ आणि काळ ही बदलायला वेळ लागते. म्हणून आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्यांच्याशी प्रयत्न केला. असू दे आजचा दिवस उद्या जाईल आणि उद्याचा दिवस आज येईल. परंतु टोमणे खाऊन पण स्वतःला शानं समजून दुसऱ्याला येड्यात काढणारे आबाळ सुद्धा आलेल्या दिशेनं काळुक्या दिसात आलेला आबाळ सुद्धा आबाळाच्या टायमालाच ती आबाळ येणार आहे. म्हणून नाही की उन्हाच्या कारात सुद्धा यायचं आहे म्हणून तवा येणार आहे. तसं उभ्या जिंदगीमध्ये माणूस टोमणी खायला आणि टोमणी द्यायला लांबचं नसतं बरं का, जवळचंच असतं. त्यामुळे उभी जिंदगीमध्ये आपण काय करणार आहे ते आपल्या मनात ठेवा. दुसऱ्याला सांगून सक्सेस तर काय होणार नाही, परंतु सक्सेस व्हायच्या आधी आपल्या पायात कानात किडं पाडून राग रांगोळ करून टाकायची एवढं त्यांच्या ध्यानात आहे. दुसरं काहीच नाही उभ्या जिंदगीमध्ये. मागचा कुत्रा जरी माहीत असेल तुम्ही बघता बसलाय कुशाल, कारण की त्याला माहीत आहे मालक आहे, मालकाशी विश्वास नाही. आणि मालकाच्या दारामध्ये दुसरा कोण जरी आलं तर ती बुकले शिव सुटी देत नाही. आणि ही कधी खरी. आणि उभ्या जिंदगीमध्ये आपल्याला शिळीभाकर खाता खाता जरी डोळ्यातनं पाणी किंवा नाही जरी आलं तर येणार एक ना एक दिवस. कारण की पैसा नसणार, कारण की पैशाच्या नादात आपण हातपाय पसरायची पळी आणि वाईट वेळ आणि त्याला जी चेमच जरी नसली ना डोळं पुसत पुसत घ्यावं लागतं. तसं उभ्या जिंदगीमध्ये आपण ना 4 मिनिटाचा काळ जरी असला तर 2 मिनिटाची जरी वेळ येईल का नाही तर एका सेकंदात लाईक आणि फॉलोअर्स करायला विसरूच नका. आणि उभ्या जिंदगीमध्ये तुमच्या विना शोभा नाही असं म्हणणारी कमीच आहेत, नाही अशी लय आहेत. उभ्या जिंदगीच्या कर्मापुढं आपल्याला नाही सांगून कोणाचं दुःख येणार नाही कर्मपुढं. तसं जिंदगीच्या कर्मापुढं झालेला आणि बोललेली माणसाचं हृदयावरती करून राहील. छातीवरती कोरलेली नावं पुसायची नाही ती, पण बोललेली नावं अंतकरणापासून ध्यानातून कधी जाणार नाहीत बरं का, कधी जाणार नाहीत. कारण की बोलणारी हाताच्या मागं माझा काय आहे. तुम्हाला वाटत असेल ही बोलतोय कसा, तर हाताच्या मागं माझा हात आहे. हात हात तसं उभ्या जिंदगीमध्ये काय ना काय माणसाच्या मागं बोलताना तोंडावरती हसतंय, पण दुःख काय ना काय मागं असतंय बरं का. आणि कधी खरी उभ्या जिंदगीमध्ये हसून फिसून जगा. कारण की जगण्यासाठी जीवन अनमोल आहे आणि करण्यासाठी काम जीवन अनमोल नाही असं नाही, अनमोलच आहे. उभ्या जिंदगीमध्ये टेन्शन ही प्रत्येकाला आहे. तसं उभ्या जिंदगीमध्ये टाळ्या पण तेव्हाच असतात अंतकरणापासून दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तेव्हा. तसं मग हर कसल्याच गोष्टीत म्हणायचं नाही आज वेळ नवं काळ वाईट असेल, वेळ नवं काळ वाईट असेल, परंतु येणारा दिवस सोन्यासारखा पिवळा असेल. फक्त मेहनत करत राहायचं. पावसाचं पण बारीक बारीक थेंब पडते टकोऱ्यावर, म्हणून ती टकोऱ्यावरचं बारीक थेंब सुद्धा त्याला माहीत आहे. वातावरण झाले थंडगार, वातावरण झाले थंडगार, पण गर्व कुठल्याच गोष्टीच नाही. मला पावसाचा जोर दावायचा आहे तेव्हा मी दावूनच होणार असं नाही. पाऊस ना ढग बनूनच आणि आभाळ फिरूनच गर्जना करून पाऊस येते असं नाही, एका एकीत येते वारं कावदान संघच. मग तसं जीवनामध्ये झालेला संघर्ष स्वतःच्या हिमतीवरती आणि काळ आहे ना स्वतःच्या हिमतीवरती आणि पायावरतीच आणावं लागते. दुसरा कोणच येणार नाही आणि कोण म्हणणार नाही तुझा संघर्ष झालेला मला दे. आपला संघर्ष स्वतःला उपयोगी येतं आहे आणि हे कधीही खरं आहे. उभ्या जिंदगीमध्ये हार कधीच मारायची नाही. हार मानणारा उभ्या जिंदगीत काहीच करू शकत नाही. आणि मी बोलता बोलता तर मला सांगतो, कारण की बोलण्यासाठी माणसात नाही, बोलण्यासाठी धमक ठेवून स्पेशल बोलावं लागतं आहे. असं नाही की सत्रामध्ये कालवा त्यांचं ऐकून आपल्याला काय समजत नाही, म्हणून मी स्पेशलच बोलायचा प्रयत्न करतो. आणि धन्यवाद. आणि ही कधी खरी हा.